नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आरटीओ एमईआय म्हटलं की मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड या पोस्ट बद्दलचं क्रेज असतं आणि ही ॲडव्हर्टाइजमेंट अशी नाही की दरवर्षी ॲड येत राहते। 2017 ला आली, त्यानंतर 20 ला आली आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये याची उत्सुकता आहे की पुढची ॲडव्हर्टाइजमेंट कधी येते आणि किती पदाची ॲडव्हर्टाइजमेंट येते। बरेच जण वेट करतायत, 2-2 वर्षापासून तयारी सुद्धा करतायत। तर तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले आहे, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या महत्त्वाच्या प्रश्नांवर मी आज हा व्हिडिओ घेऊन आलो। सर्वात महत्त्वाच्या 2-3 गोष्टींना मी या व्हिडिओद्वारे ॲड्रेस करणार आहे। पहिले म्हणजे की एक नवीन नोटिफिकेशन तुम्हा सर्वांच्या पुढे आलंय। टेलिग्राम ग्रुपमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला हे नोटिफिकेशन तुमच्या पुढे आलेलं आहे। त्या नोटिफिकेशनचं आरटीओ डिपार्टमेंटचं आहे की तुमचा संबंध काय ऐकतं आणि या आपल्या आरटीओ एमईआयच्या ॲडव्हर्टाइजमेंटवर याचा इफेक्ट काय होणार आहे, हे सर्वात महत्त्वाची बाब। त्याच सोबत ॲडव्हर्टाइजमेंट कधी येणार आहे, 2025 ला येणार आहे, 26 ला येणार आहे, म्हणजे शक्यता गॅरंटेड तर कोणीच सांगू शकत नाही, याची शक्यता कधीची आहे ते आणि किती जागांची ही ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे याबद्दलचं आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओद्वारे। तर मित्रो, समजून घ्या की हे जे नोटिफिकेशन आलं आरटीओ डिपार्टमेंटचं, बघा, गृह विभाग परिवहन राईट यांच्याकडून 30 जून 2025 हे आलेलं नोटिफिकेशन आहे। बऱ्याच जणांना वाटत होतं आता फाईल ही प्रमोशनची खूप दिवसापासून पेंडिंगवर होती राईट। ही बॅच जी प्रमोट होणार आहे ती आपली 2017 ची बॅच आहे। बरेचसे इग्नाइटचे विद्यार्थी या बॅच मध्ये आहेत जे की आता प्रमोट होणार आहे, इन्क्लुडिंग आपले प्रतीक सर राईट, ते सुद्धा प्रमोट होणार आहे। तर हे 2017 ची बॅच आहे, सिलेक्ट झालती एमईआय म्हणून राईट। तर आता यांचं प्रमोशन होणार आहे, बऱ्याच दिवसापासून हा पेंडिंग विषय होता राईट। किती लोक आहेत हे, तर 331 लोक आहेत। या 331 लोकांचं प्रमोशन बद्दलचा हे नोटिफिकेशन आहे। या नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली विषय आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणजे एमव्हीआय राईट। सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदापासून मोटार वाहन निरीक्षक पदाचं प्रमोशन होणार आहे 2017च्या बॅचच्या 331 विद्यार्थ्यांचं। तुम्ही म्हणाल सर त्यांचं प्रमोशन होतं, ठीक आहे, आपल्या जवळचे असेल तर आनंद व्यक्त करू। सगळ्यांनी आनंद का व्यक्त करायचा, त्याचं कारणही तसंच आहे। बघा, हे जेव्हा पुढे प्रमोट होणार आहेत एमव्हीआय वरून कुठलं एमव्हीआय ला मोटर व्हेइकल इन्स्ट्रक्टर, क्लिअर। तर हे किती लोक आहेत, 331 लोक। तर या 331 लोकांचं इकडे प्रमोशन झालं तर या जागा खाली होतील ना राईट। सध्या किती जागा आहेत, 65-70 जागा सध्या खाली असलेल्या पकडून चला, याबद्दलही न्यूज आहेत, ते पण मी याच्यात सांगणार आहे तुम्हाला, क्लिअर। 65-70 जागा खाली आहेत। आता 65-70 जागांसाठी गव्हर्नमेंट ॲडव्हर्टाइजमेंट काढेलच काय याची गॅरंटी नाहीये, पण हे लोक प्रमोट झाल्यानंतर ज्या 331 जागा खाली होता त्याच्यामध्ये समजा या 69 जागा तुम्ही ऍड केल्या तर या तुमच्या बनतात 400 जागा आणि गव्हर्नमेंट 400 जागा खाली ठेवू शकत नाही। सगळ्यात महत्वाचा विषय, हे लोक प्रमोट झाल्यानंतर। आता तुम्ही म्हणाल हे प्रमोट कधी होतील, त्याबद्दलच हे नोटिफिकेशन। यांचं काम हे पेंडिंग होतं, ही गोष्ट खरी आहे, पण आता बघा, या लोकांना एक मेल आला राईट आणि त्याच्यात सांगण्यात आलं की 3 जुलै पर्यंत त्यांना महसूल विभाग कुठला हवाय त्याबद्दलची माहिती द्यायची आहे। मोस्टली त्यांना जो हवाय महसूल विभाग 99% तोच मिळतो राईट। हे वेगवेगळे महसूल विभाग आहेत, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण 1, नाशिक, कोकण 2 आणि पुणे राईट, आणि याच्यामध्ये खाली असलेल्या जागा, क्लिअर। आता हा मेलचा रिप्लाय त्यांना 3 जुलै पर्यंत द्यायचा होता की जी तारीख निघून गेली त्यांनी रिप्लाय दिलेला आहे, क्लिअर। आता गव्हर्नमेंटचे हे कधीपर्यंत प्रमोट होतील, चला आता हे तर लक्षात आलं की यांच्या जागा खाली होतील, त्याच्यात ह्या जागा पकडल्या तर लगभग 400च्या आसपास जागा जाणार आहेत, जेवढ्या जागा गव्हर्नमेंट खाली ठेवू शकत नाही, त्यामुळे ऍड येणार आहे। पण यांचं मग प्रमोशन कधी होणार आहे याचा विषय आहे राईट। 31 ऑगस्ट पर्यंत गव्हर्नमेंटचे प्रमोशनचा कार्यक्रम चालू असतो राईट। 31 ऑगस्ट पर्यंत गव्हर्नमेंटच्या प्रमोशनचा कार्यक्रम चालू असतो। आज किती आहे, 7 जुलै, त्यामुळे बऱ्यापैकी सफिशियंट कालावधी आहे ज्याच्यामध्ये हे लोक प्रमोट होऊन यांच्या जॉईनिंग घेऊन जातील, क्लिअर, म्हणजे पोस्टिंग घेऊन जातील म्हणण्यापेक्षा राईट। 31 ऑगस्ट पर्यंत। मग काही लोकांचं म्हणणं की सर आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्यायच्या आहेत, बिलकुल घ्यायच्या आहेत, पण आता जसं पावसाळ्याचं वातावरण आहे, मुंबई मधली वगैरे कंडिशन आपल्याला सर्वांना माहिती आहे, तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ती आचारसंहिता ही लागणं अवघड आहे।
एक, आणि आचारसंहितेचा ज्या गोष्टीसाठी प्रॉब्लेम होऊ शकत होता ते जे हे नोटिफिकेशन आहे ऑलरेडी 30 जूनला हे आलेलं आहे. बाकी पूर्ण आचारसंहितेचा प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही. क्लिअर? या गोष्टींसाठी, या प्रमोशनच्या याच्यासाठी ही फाईल आता अंतिम टप्प्यात आहे. हेच पकडून चालायचं आणि हे लोक प्रमोट होऊन यांच्या एवढ्या जागा खाली होतील हेही आपण समजून चालायचं आहे. क्लिअर झालं एवढं? ओके. आता तुम्ही म्हणाल की सर ऍडव्हर्टाइजमेंट याच वर्षी येईल का? 2025 ला. सर्वात महत्वाचा विषय, याच्यात गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. सगळ्या शक्यता आहेत, कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही सध्याच्या घडीला. आता सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला सांगतो. डिपार्टमेंट आहे टीसी ऑफिस, ज्याला म्हणतो ट्रान्सपोर्ट कमिशनरचं ऑफिस, राईट. तर हे डिपार्टमेंट कडून इथं तुमचं गव्हर्नमेंट आहे, राईट, म्हणजे ज्याला मंत्रालय म्हणू शकतो आपण, आणि हे तुमचं एमपीएससी आहे, राईट. आता गव्हर्नमेंट काय करतं, डिपार्टमेंट कडून किती वॅकन्सीज आहे ते घेतं टीसी ऑफिस कडून, राईट, आणि मग गव्हर्नमेंट कडून एमपीएससी ला मागणी पत्रक जातं. आता इथून इथपर्यंत वॅकन्सीज कळवलेल्या आहेत. 65-70 वॅकन्सीची इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे. एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला सांगणार नाही, नाही तर माझे सूत्र नाराज होतील, राईट. सो 65-70 ची ही वॅकन्सीज इकडे कळवली. मग तुम्ही म्हणाल सर एवढ्या वॅकन्सीज सांगताय तुम्ही आम्हाला 400च्या आसपास, मग 65-70 का कळवल्या? मित्र, ते प्रमोट व्हायचे राहिले, आणखीन त्या वॅकन्सीज क्रिएट व्हायच्या राहिल्यात. ते प्रमोट होतील तेव्हा त्या पोस्ट खाली होतील. सध्याची काय आहे ती सिच्युएशन इकडे कळवलेली आहे. इथून पुन्हा इकडे मागणी पत्रक जातं ते आणखीन गेलेलं नाही, राईट. मागणी पत्रक गेलेलं आहे का? नाही. मग आता आपली ऍडव्हर्टाइजमेंट जी 25 ची येणार आहे ती, त्याच्या अगोदर ही प्रोसेस झाली, पूर्ण सगळ्या क्लिअर झाल्या, एवढ्या वॅकन्सीज वगैरे सगळं क्लिअर होऊन गेलं, तर त्या नोटिफिकेशन मध्ये ही ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकतं. काही लोक म्हणतील सर 60-65 जागांची येईल की मग कितीची येईल, तर त्यावेळेच्या सिच्युएशनवर आहे. पूर्ण प्रोसिजर प्रमोशनची क्लिअर झालेली असेल, 400 जागा पूर्णच भरल्या जातील का? गॅरंटी नाही आहे 400 जागा भरण्याची, पण 250 तर भरू शकतात. पूर्ण 400 खाली ठेवता येणार नाहीत. तर चांगले 250 म्हणजे चांगल्या जागांची वॅकन्सी 2020 ला होती तशी, त्याच्या आसपासचीच. क्लिअर? बाकी प्रयत्न बाकीचे सगळे बॅकग्राऊंडला चालू असतात त्या गोष्टी, सगळ्या तुम्हालाही मला इथं व्हिडिओद्वारे सांगता येत नसतात. ओके. तर ही ऍडव्हर्टाइजमेंट आली तर तेही सांगितलं. आता बघा याच्यामध्ये कसं असतं की तुमचा जो प्रवर्ग आहे, आरटीओ एमईआय मेन्शन असेल की आरटीओ एमईआयच्या सध्या समजा 60 जागा त्यांनी काढल्या, तर याच्यामध्ये पुन्हा ऍड होऊ शकतात का? तर बिलकुल होऊ शकतात, बिलकुल होऊ शकतात. पण याच्यात आरटीओ एमईआयचा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये उल्लेखच नाही. प्रीचे फॉर्म भरून गेले, प्री एक्झाम झाली, नंतर काही होत नाही. मग ती पुढच्या 2026च्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये गेलं. पण 2025 ला जे जे अडथळे येऊ शकत होते ना, ते अडथळे आता एका एकानं बाजूला होत आहेत. त्यामुळे एक शक्यता जी आहे ती 2025 ची चांगल्या प्रकारची क्रिएट झालेली आहे. क्लिअर? कारण बरेच पेंडिंग प्रकरण होते आरटीओ डिपार्टमेंटमध्ये, भरपूर गोष्टी चालत राहतात, कोर्ट केसेस हे ते बऱ्याचशा गोष्टी चालत असतात. तर या सगळ्या एक 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 सॉर्ट आउट होत चाललेल्या आहेत. बघा आता अंदाज आला की आपण आपलीही कामं चालू करून देतो, प्रिपरेशन कडे येतोय. आता सगळ्यात पहिली तुम्हाला माझ्याकडून ऍडवाइस असेल की तुम्ही एक्झिस्टिंग जॉब करताय तर ते सोडून प्रिपरेशन करू नका. त्याच्यासोबत तुम्ही तुमचं पार्ट टाइम मध्ये प्रिपरेशन चालू द्या. एक्झिस्टिंग जॉब फुल टाइम आतापासूनच बसतो बिलकुल गरज नाही. येऊ द्या ऍडव्हर्टाइजमेंट, त्यानंतर करू. हा, ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर तुमच्या प्रीच्या एक्झाम पर्यंत गॅप तेवढा नसतो जेवढ्यात तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा. कारण बरेच विद्यार्थी ऑलरेडी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कंबाईनची तयारी करतायत, मग त्यांनाही तो प्रॉब्लेम येतो ना, राईट. ते तुमच्या कॉम्पिटिशनला असतातच ना लोक, तर मग ते लोक तुमच्या स्पर्धेला असणार आहेत. त्यामुळं तुम्ही थोडंसं हायर साइड कट ऑफ हे दरवेळेच्या पेक्षा एक्सपेक्ट करू शकता, राईट. दरवेळेच्या पेक्षा एक्सपेक्ट करू शकता. म्हणून आपल्याला थोडंसं प्रिपरेशनला ऍडव्हान्स मध्ये लागणं गरजेचं आहे. तुम्ही ते प्रिपरेशन चालू द्या, फक्त जॉब सोडून नका. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही पर्सनल काउन्सिलिंग वगैरेला भेटायचं असेल तर मी प्रेस्टीज पॉईंटचं आपलं ऑफिस आहे शुक्रवार पेठेमध्ये पुण्यात, तर तिथं अवेलेबल असतो. तुम्हाला मला फोनवरही बोलायचं असेल तर योगेश माने NITT हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे. योगेश माने NITT हा माझा टेलिग्रामचा आयडी आहे, इंस्टाचा आयडी आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला माझा नंबर पण देईल. आता 7 जुलै पासून आपली एक प्रीची लाईव्ह बॅच चालू होते. कुठली? प्रीची. 7 जुलै म्हणजे आजपासूनच लाईव्ह बॅच चालू होते. एक्सपर्ट फॅकल्टी ज्या कंबाईन मधल्या आहेत,
राईट. आतापर्यंत त्यांचे नावं आहेत, ते बापू गायकवाड सर असो, परशुराम सर असो, ते सर्व लोक तुम्हाला या बॅच मध्ये गाईड करतील. आपण बिलकुल जे आरटीओ प्री आहे ना त्याला आज कंबाईन म्हणून ट्रीट करतो, कारण त्या लोकांसोबत आपल्याला प्रिपरेशन करायचे. क्लिअर. नंतर मग आपली मेन्स तर येईल. मेन्सची बॅच आहे, त्याच्याबद्दलही सांगेलच मी तुम्हाला. अनलिमिटेड व्ह्यूज असणार, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ अशा टेस्ट सिरीज असतील. राईट. प्रचंड टेस्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. अधिकाऱ्यांशी संवाद करण्याची संधी मिळेल. पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग सेशन सर्व तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. आणि ही बॅचची फीस जी आहे आपली 5999 प्लस GST, पूर्ण अपडेटेड बॅच असेल, लाईव्ह बॅच असेल, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नसणार आहे. सर्व सुविधा तिथं अवेलेबल होतील. त्यानंतर म्हणाल की जे लोक मेन्सची आतापासून तयारी करण्यास इच्छुक आहेत अशा लोकांना हाही कोर्स रेकॉर्डेड आहे, पण मी याला कोर्सला कंटिन्युअसली अपडेट करत चाललेलो आहोत. तुम्हाला अपडेटेड सर्व काही याच्यातही अवेलेबल असेल. एक्सपर्ट फॅकल्टी असतील, मी स्वतःही शिकवलेलं आहे, प्रतीक सरांनी शिकवलेलं आहे. प्रतीक सरांचं यावेळेस प्रमोशन मध्ये सुद्धा त्यांचं नाव आहेच. राईट. पर्सनल काउन्सिलिंग, अधिकाऱ्यांशी संवाद, त्याचसोबत रिव्हिजनचे क्रॅश सेशन्स, हँड रिटन नोट्स वगैरे या ज्या आहेत ते तुमच्यासाठी अवेलेबल करून दिल्या जाणार आहे. डिटेल प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस तुम्हाला मिळेल. मेगा टेस्ट सिरीज जवळपास 20,000 प्लस MCQ ची टेस्ट सिरीज अवेलेबल असेल. 6,999 प्लस GST मध्ये हा कोर्स अपडेटेड, म्हणजे जो नवीन सिलेबस आला त्यानुसार मिळेल. मग त्याच्यात ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक व्हेकल, प्रोडक्शन, मेकॅनिकल सर्व काही आहे ते सर्व अवेलेबल होऊन जाईल. तुम्हाला कोड्स आहेत, नवीन ऍक्ट आहेत, रूल्स आहेत. राईट. ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील. आता पुढे बघा, या दोन्ही बॅचेसला प्री आणि मेन्सला कंबाईन केलं. प्री लाईव्ह, मेन्स रेकॉर्डेड अशी आपली 999 प्लस GSTचं एक पॅकेज सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येते. राईट. ते जे प्रीचे आणि मेन्सचे पूर्ण फीचर्स आहेत ते याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. आता मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना की या लोकांकडून महसूल विभागाची चॉईस घेतली गेली होती, त्या चॉईसचं बघा 3 जुलैला सायंकाळी 5 वाजेपर्यंत या चॉईसेस द्यायच्या होत्या. हे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे इग्नाइट मेकॅनिकल, तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. त्याचा ID तुम्हाला अवेलेबल होईल. ॲपची लिंक, त्याचसोबत आपल्या कोर्सची लिंक सुद्धा तुम्हाला तिथं अवेलेबल होईल. काही डाऊट असेल तर बिंदास तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आपल्या टेलिकॉलिंगचा नंबर सुद्धा आहे 448996116 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही आम्हाला संवाद साधू शकता, भेटू शकता. काहीही डाऊट असतील तर नक्की कमेंट्सद्वारे सुद्धा कळवू शकता. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.